ज्या पद्धतीनं तालुक्याचे सभापती होते खेड तालुक्याचे, त्यांच्यावर जो अन्याय झाला होता तत्कालीन आमदारांच्याकडून, आणि उद्धव ठाकरे त्यांच्याकडे अनेक वेळा जाऊनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला नाही. 6 महिने विनाकारण शिवसेनेचा पदाधिकारी, शिवसेनेचा सभापती जेलमध्ये आहे. त्यांची बायको इथं माझ्या टेबलवर येऊन बांगड्या फोडल्या होत्या की काय करू तुमच्या शिवसेनेचं. आता ह्या भावना मला होत्या. मी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही घ्या, काहीतरी चुकीचं घडतं आहे, शिवसैनिकांना हे करायला कोण नाही आहे. त्यावेळेला फारसं कोणी लक्ष दिलं नाही, उभाटानं तर अजिबातच दिलं नाही. त्याच्यानंतर 22 जून झालं, ज्या वेळेला सगळे सुरत आणि तिकडं गेले, त्यावेळेला गावोगावी मोठे दौरे आयोजित केले, सभा आयोजित केल्या की निषेध मोर्चा. त्यावेळेला मी बोललो. त्यावेळेला रवींद्र मिकलेकर होते, सचिन अहिर होते, बाकी सगळी मंडळी होती. त्यावेळेला सगळे लोक ह्याव करू त्याव करू म्हटलं. सगळं ठीक आहे हो, पण मला एक सांगा, तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला काय उद्धवजींचं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून आनंद आहे असं नाही आहे. मला पण वाईट वाटतं आहे. आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी उभं राहू. पण हीच भावना ज्या वेळेला सभापती आपला 6 महिने जेलमध्ये होता, त्यावेळेला तुम्ही कुठं होते? मी आव्हान करूनसुद्धा कोणी आलं नाही. हे वर नेतृत्वाला ते रुचलं नाही, म्हणून त्यांनी माझी हकालपट्टी केली. तुम्ही समाधानी आहात? मी समाधानी. लोकसभेच्या अगोदर शिवाजी आढळराव सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे तुम्हाला विरोध करतात. शरद सोनवणे काय पंतप्रधान नाही आहेत मला विरोध करायला. मी 3 टर्म खासदार आहे. मला तालुक्यामध्ये काहीतरी बेस आहे. त्यामुळं त्या माणसानं मला विरोध करणं त्यांनी ऐकावं. एकनाथ शिंदे काय एवढे बाळबुद्धीचे नाही आहेत. उगाच काहीतरी कोणीतरी गमजा मारणं. ठीक आहे, मी आहे तिथं ठीक आहे. सध्याचे